एक चुकीचा निर्णय कथेचा भाग 7। राजेश्वरने बाळाला हाती घेत म्हटले, आई हा कोणासारखा दिसतो? तुझ्यासारखाच आहे अगदी. तुझ्यासारखेच पिळदार आणि मजबूत शरीर होणार आहे याचे. खूप रुबाब असणार आहे तुझ्या मुलाचा. हे ऐकून दादासाहेब हसत जोगेश्वरीला म्हणाले, आतापासून तुम्हालाच कळून गेले सर्व. तो कसा दिसणार आहे, काय दिसणार आहे, एवढ्या लहान मुलामध्ये काही कळते का? काहीतरीच म्हणजे सुरू आहे तुमच्या दोघाजणांचे. जोगेश्वरी आणि राजेश्वर गप्प बसले. तितक्यामध्ये वृंदा जोराजोराने श्वास घ्यायला लागली. वृंदाकडे कोणाचेच लक्ष नव्हते. जोगेश्वरी आणि राजेश्वर बाळामध्येच गुंग झाले होते. पण दादासाहेबांचे अचानक वृंदाकडे लक्ष गेले. त्यांनी तिला जवळ जाऊन बघितले तर वृंदा खूप जोरात श्वास घेत होती. त्यांना थोडे विचित्र वाटले. हिला अचानक काय झाले? त्यांनी पटकन राजेश्वरला सांगितले, अरे वृंदाकडे बघ थोडा, बाळाला ठेव आणि हिला काय झाले बघ आधी, किती जोरात श्वास घेत आहे. आधी डॉक्टरांना बोलव. राजेश्वर वृंदाकडे बघितले तेव्हा तिचा श्वास कुठेतरी अटकत आहे असे त्याला वाटले. त्यांनी पटकन जाऊन डॉक्टरांना बोलावले. वृंदाला दुसरीकडे शिफ्ट करून ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. तेव्हा राजेश्वर थोडा नाराज झाला. वृंदाची अशी हालत बघून दादासाहेबांनी सांगितले की आधी पेशंटकडे लक्ष द्या. तो डॉक्टरांसोबत बोलायला गेला आणि जोगेश्वरी बाळाजवळ होती. दादासाहेब वृंदाजवळ बसले होते. याच परिस्थितीचा फायदा घेऊन जोगेश्वरीने राजेश्वरला म्हटले, आत्ताच आपण बाळाला सरोजच्या स्वाधीन करू. आई आत्ताच? हो आत्ताच. हीच खरी वेळ आहे वृंदा शुद्धीवर यायच्या आत. अगं आई, वृंदा नुसती बेहोश नाही, तिला ऑक्सिजन लागले आहे. तिची तब्येत सिरियस आहे. अशात बाळाला सरोजला कसे द्यायचे? तू डगमगतो आहे राजेश्वर. आता आपल्याकडे निमित्त आहे. वृंदा सिरियस आहे आणि बाळाची काळजी घ्यायला आपण त्याला सरोजला दिले नाही तर दादासाहेब आपल्याला हे करू देतील नाही. आणि वृंदा आता ते वृंदाजवळ आहे हा विचार तुझाच होता. त्यामुळे तू आता मागे हटू नको. राजेश्वर शब्दात अडकला आणि जोगेश्वरीने त्याचा फायदा घेतला. त्याचा अर्धा जीव वृंदात आणि अर्धा जीव बाळात होता. वृंदाची तब्येत अचानक खराब झाल्याने तो काळजीत पडला होता. त्याला त्याची वृंदा सुखरूप हवी होती. बोल राजेश्वर, काय करू लवकर? योगेश्वरीने विचारले. काय तुला वाटते तसे कर. मी वृंदाकडे जातो, डॉक्टरांसोबत बोलतो. बस. जोगेश्वरीने तेवढा शब्द पकडला आणि बाळाला सरोजच्या हवाली केले. सरोज, आता या नवीन बाळाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी. सध्या तर वृंदा होशमध्ये नाही आहे. तिला ऑक्सिजन लागले आहे आणि ती सिरियस कंडिशनमध्ये आहे हे तू बघतच आहे. तेव्हा तिला या बाळाला तुझ्याकडे दिले आहे माहिती पण होणार नाही. आणि जेव्हा तिला माहिती होईल तेव्हा आम्ही तिला सांगू. जोपर्यंत तिला तिची चूक कळत नाही तोपर्यंत बाळ तुझ्याकडे राहील. नंतर आम्ही घेऊन घेऊ. ही फार मोठी जबाबदारी तू दिली आहे आई मला. पण वृंदाला सबक शिकवण्यासाठी तू म्हटले ते ऐकते आणि या बाळाला मी माझ्या घरी घेऊन जाते. बाळाला सरोजकडे सोपवून जोगेश्वरी पण वृंदाजवळ आल्या. तोपर्यंत दादासाहेबांनाही कळले नाही की जोगेश्वरीने बाळाला कुठे ठेवले होते. त्यांचे पूर्ण लक्ष वृंदाकडे होतं आणि वृंदाची तब्येत लवकरात लवकर ठीक व्हावी असे दादासाहेबांना कळकळून वाटत होते. वृंदाला त्या अवस्थेत बघून राजेश्वर पण चिंतित झाला होता. दादासाहेब राजेश्वरला म्हणाले, अरे परत एकदा डॉक्टरांना विचारून ये की वृंदा किती वेळ अजून अशाच अवस्थेत राहणार, तिला होश केव्हा येईल. हो दादा, मी आत्ताच विचारून आलो. ते म्हणाले तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता, त्यामुळे ऑक्सिजन लावण्यात आले आहे. आपण वाट बघावी. किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही. वृंदा ठीक होणार ना दादा लवकर? राजेश्वरची चिंता बघून दादासाहेब म्हणाले, हो वृंदा ठीक होणार. तिला व्हावेच लागेल. का नाही होणार ती ठीक? तिच्या बाळाला बघायला तर तिला ठीक व्हावेच लागेल. तिकडे तनू आणि मनूसुद्धा तिची वाट बघत आहे. बरं, तुझी आई जोगेश्वरी कुठे आहे? जोगेश्वरीचे नाव घेता राजेश्वरला एकदम हृदयात कसे तरी झाले. त्याचा जीव घाबरून उठला की आईने माझ्या मुलाला सरोजला तर दिले नाही आहे. म्हणून तो लगेच जोगेश्वरीकडे आला तर जोगेश्वरीजवळ बाळ नव्हते. आई, आपले बाळ कुठे आहे? ते सरोजजवळ आहे. वृंदा कशी आहे ते सांग मला. डॉक्टर काय म्हणाले? जोगेश्वरीचे बोलणे ऐकून राजेश्वर पटकन तिथे असलेल्या बेंचवर बसला. त्याला त्याचे शब्द असे वाटले की मागे घ्यावे आणि आपल्या बाळाला परत घेऊन यावे. मी ही खूप मोठी चूक केली आईजवळ बोलून की बाळाला सरोजला द्यायचे. वृंदाला तिची चूक समजली पाहिजे. वृंदावरचा राग काढण्यासाठी मी जे पाऊल उचलले होते ते अगदी चुकीचे होते. आपल्या शरीराचा एक तुकडा कोणाला देणे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि किती दुःखद आहे आता राजेश्वरला कळत होते.
वृंदाला ऑक्सिजन लागल्यामुळे तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आले होते. बाळ दुसऱ्या रूममध्ये होते. जोगेश्वरीने ते बाळ तिथूनच सरोजला देऊन दिले. इकडे दादासाहेब आणि राजेश्वर जोगेश्वरीच्या रूमच्या बाहेर बसून तिची तब्येत बरी होण्याची वाट बघत होते. कसेही करून वृंदा लवकर ठीक झाली पाहिजे असे आता राजेश्वरला खूप मनातून वाटत होते. तो तिच्यासाठी खूप चिंतित झाला होता. जोगेश्वरी तिथे आली. दादासाहेबांनी विचारले, बाळाजवळ कोणी नाही आहे का? तुम्ही सगळेजण इकडे आलेत? हो आहे. मी जाते, पण नर्स आहे तिथे. मी वृंदाला बघायला आली होती. जोगेश्वरीने राजेश्वरकडे बघून दादासाहेबांना खोटे सांगितले. राजेश्वरच्या डोळ्यात पाणी आले होते, पण आता तो काहीच करू शकत नव्हता. सरोज बाळ घेऊन गेली होती. वृंदा आधीच खूप अशक्त झाल्यामुळे तिला असे ऑक्सिजन लागले. जास्त चिंता केल्यामुळे वृंदावर अशी पाळी आली असे डॉक्टरांनी सांगितले. दादासाहेब म्हणाले, राजेश्वर तू इथेच थांब. मी घरी जातो. तिकडे त्या 2 मुली आहेत, त्यांची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. मी जोगेश्वरीला पण घरी घेऊन जातो. हो दादा, तुम्ही जा. मी आहे इथे वृंदाजवळ. तेव्हा दादासाहेब वृंदा जोगेश्वरीसोबत घरी आले. तेव्हा त्यांना कळाले की सरोज बाळाला घरी घेऊन गेली होती. दादासाहेबांचा रागाचा पारा अनावर झाला. ते जोगेश्वरीवर खूप ओरडले. हे मला न सांगता असे काय केले तू? माझे पूर्ण लक्ष वृंदाकडे आहे हे बघून तू सरोजला बाळ देऊन दिले. याचे फळ आता तुला भोगावेच लागेल. हे फक्त माझे म्हणणे नाही, राजेश्वरचे म्हणणे होते. आणि ज्या राजेश्वरचे बाळ आहे ते. तुम्हाला इतका त्रास होण्याआधी राजेश्वरला त्रास व्हायला पाहिजे होता. आपण काही नेहमीसाठी सरोजला बाळ देऊन दिले नाही. काही दिवसांनी ते वापस आणणार आहोत. तोपर्यंत वृंदाला तिची चूक कळली पाहिजे. तुम्हाला काही हृदय आहे की नाही दोघा जणांना? तू एक स्त्री असून वृंदाच्या भावना समजू शकत नाही? तेव्हा तिने विरोध केला असेल. तिला नको होते तिसरे मूल, म्हणून तो निर्णय घेण्याचा अधिकार तिलाच होता. पण त्यानंतर तिला स्वतःचे बाळ असल्यावर तू तिच्यापासून तिचे बाळ कशाला दूर केले? आणि हे करण्याचा अधिकार तुला कोणी दिला होता? तो अधिकार मला राजेश्वरने दिला. जितका मुलगा वृंदाचा आहे तितकाच राजेश्वरचाही आहे. त्यामुळे त्या बाळावर राजेश्वरचा सुद्धा हक्क आहे. आणि वृंदा जेव्हा होशमध्ये येईल तेव्हा तिला काय सांगू आपण? याचा विचार केला आहेस का काही? हो, सांगूया की. तू बेहोशमध्ये होती आणि तुझी तब्येत कधी सुधारेल हे डॉक्टरांनी पण बरोबर सांगितले नव्हते. त्यामुळे बाळाची काळजी कोण घेणार होते? म्हणून सरोजजवळ बाळ दिले. ती त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकणार होती. दादासाहेबांनी डोक्यालाच हात लावला. कमाल झाली तुमची दोघा जणांची. इतके पाषाण हृदय तुम्ही असे मला कधीच वाटले नव्हते. जोपर्यंत तू माझ्या नातवाला, वृंदाच्या मुलाला घरी आणत नाही तोपर्यंत तुझे माझ्यासोबत काहीच नाते नाही. आजपासून तुझे माझे नाते तुटले, असे दादासाहेबांनी रागारागाने जोगेश्वरीला म्हटले. हे काय तुम्ही रागाच्या भरात बोलत आहे? हा निर्णय राजेश्वरचा होता, माझा नाही. माझ्यासोबत संबंध तोडून तुम्हाला काय मिळणार आहे? जे तुला वृंदाच्या बाळाला तिच्यापासून दूर करून मिळाले, तेव्हाच तुमची चूक तुम्हाला कळेल. दादासाहेबांनी निर्णय घेतला की ते आयुष्यभर त्यांच्या पत्नीसोबत बोलणार नाही. जोगेश्वरीला याचे फार दुःख झाले, पण तरी तिने बाळाला वापस आणण्याचे निर्णय घेतला नाही. तिला असे वाटले की 2-4 दिवस दादासाहेबांचा राग टिकेल, त्यानंतर ते विसरून जाईल. तिकडे सरोजने मुलाला घरी आणल्यावर ती त्याची काळजी घेऊ लागली. तिचा 4 वर्षाचा मुलगा आणि हे छोटे बाळ या दोन्हीचीही सरोज काळजी घेऊ लागली. वृंदाचा बाळ इतके गोड आणि इतकं सुंदर होतं की तिला त्याचे वेडच लागले होते. समोरील कथेत या आधीच्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.